हॅलो नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, मी परत तुमच्यासाठी वसीमा काजी घेऊन आलेले व्हिडिओ छानपैकी। आणि तुम्हाला खरी माहिती वसीमा काजी या चॅनलवरच भेटणार आहे। अंगणवाडी सेविका असो, मदतनीस असो, आशा वर्कर असो किंवा CHV असो किंवा फ्रंट लाईनवर काम करणारे वर्कर असू द्या किंवा कोणत्याही यांच्याविषयी नेहमीच मी व्हिडिओ बनवते आणि मी अन्यायाच्या विरुद्ध नेहमीच उभी राहते। आज पण मी ठाम उभी राहिलेली आहे। तुमच्या सगळ्यांसाठी मी बोलत आहे। मी युनियनच्या ग्रुपमध्ये मेसेज टाकलेले आहेत, माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले आहे। मी प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत समाधानी होत नाही, त्याचीच माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर माझ्या मैत्रिणींनो पटकन वसीमा काजी या चॅनलवर जाऊन म्हणजे याच व्हिडिओवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा। आणि ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्या पहिल्याच वेळेस आलेत चॅनलवर, त्यांनी सबस्क्राईब करून आपल्या 5-5 मैत्रिणींना आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसच्या ग्रुपमध्ये माझा व्हिडिओ शेअर करत जा। जास्तीत जास्त आपल्या महिलांपर्यंत माहिती जाऊ द्या। माझ्या मैत्रिणींना मला खरंच तुमच्याशी बोलायचं असतं, तुमची काळजी असते, म्हणूनच मी तो व्हिडिओ बनवते। आज माझ्याकडे तुमच्याकडे जी माहिती आहे ती म्हणजे आपल्याला अजून ग्रॅज्युएटीचा आणि शासकीय दर्जाचा GR अजून हातात आलेला नाही आहे। कारण जेव्हा आपल्या युनियनने हे प्रश्न विचारले, लेटर लिहिले, तेव्हा शासनाकडून हे उत्तर आलेलं आहे की थोडं ह्या सगळ्या कामासाठी थोडा वेळ लागतो, कारण संख्या जास्त आहे आपल्या सगळ्यांची आणि त्याच्यामध्ये सगळ्या ऑफिसरकडून सह्या घेणे, परत फाईली पास करून घेणे हे वगैरे त्याच्यात थोडा वेळ लागणार आहे, ते मान्य आहे। दुसरं म्हणजे आपण नेहमीच बोलतो सरकारी कामं करण्यासाठी थोडा उशीर लागतो, पण आता एक कमिटी नेमलेली आहे, ती फक्त आपल्या मानधनासाठी आणि आपल्यासाठीच काम करणार आहे। तर ती एक चांगली गोष्ट आपल्यासाठी आता झालेली आहे। आणि तिसरं म्हणजे आपल्याला जे मोबाईल मिळत आहेत, 26 जानेवारीला त्यांनी काही 20 ते 25 मोबाईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते दिली। पण ते जे मोबाईल दिले त्याच्यामध्ये पूर्णपणे फक्त अंगणवाडीचे सॉफ्टवेअर जे ॲप आहे, जे आपल्याला कामासाठी लागणार आहेत, ते माहितीचे असू द्या। पहिला जसं आपला ॲप होतं ना कॉमकेअर, आपण कशी माहिती भरायचो, मग त्याच्यामध्ये गृहभेटीचे बेनिफिशरी कसे भरायचे, गरोदर स्तंदा, आता गरोदरच्या स्तंदा झाल्या, स्तंदाचे ऑटोमॅटिक मुलांमध्ये कसं रूपांतर होईल, कसे ते 0 ते 6, 6 ते 3, 3 ते 6 असे ते ऑटोमॅटिक कसे जातील, हे सगळे ॲपची मोबाईलमध्ये आपल्या सगळे ॲप बनवत आहेत आणि ते आपल्याला लवकरच मोबाईल देणार आहेत। पण हे मोबाईल देण्याच्या आधी आपल्याला त्याच्याकडून जे मोबाईलच्या ऑफिसमधून बिल मिळणार आहे ते सगळे आपल्याला कागदपत्रे आपल्याला सांभाळून ठेवायचे आहेत। कारण आता जे आपल्या मागचं मोबाईल होतं, नवीन मोबाईल घेण्याच्या वेळेस आपल्याला मागचे जुने मोबाईल जमा करायचा आहे असं पत्रक आलेलं आहे। मी ते वाचलेलं आहे स्वतः युनियनच्या ग्रुपमध्ये, म्हणून तुम्हाला माहिती सांगते की आपले जे जुने मोबाईल आहेत ते खराब अवस्थेत असू द्या, चांगल्या अवस्थेत असू द्या, कसे असू द्या, आपल्याला छानपैकी पाऊच होता, त्याच्यामध्ये ते मोबाईल होतं, त्याचं चार्जर होतं, मेमरी कार्ड होतं, फक्त आपला सिम कार्ड होता। तर आपला सिम कार्ड काढून आपल्याला ह्या फोनमध्ये नवीन आलेला टाकायचा आहे आणि तो फोन परत करून आपल्याला दुसरा फोन घ्यायचा आहे। तर सगळ्या जिल्ह्याची महाराष्ट्रातल्या वगैरे सगळी लिस्ट आलेली आहे, कुठपर्यंत काम आलेलं आहे, कधी मोबाईल मिळणार आहे ते सगळं। हे बघा, मी तर सध्या मोबाईलवर काम करत नाही, कारण मोबाईल मला भेटलेला नाही आणि मला घरचा मोबाईल आहे तर मी वापरत नाही, कारण मोबाईल हँग होतो, खराब होतो आणि त्याचे पैसे जातात। तर मी जेव्हा सरकारी मोबाईल येणार तेव्हाच मी मोबाईलवर काम सुरू करणार आहे। तोपर्यंत मी रजिस्टर लिहिते, माझी सगळी रजिस्टरं मेंटेन आहेत, माझी CBची रजिस्टर, THRचं, पूर्व प्राथमिकचं, वर्षाच्या खर्च जे केले ते सगळी गृहभेटीची सगळी रजिस्टर मी वजनाची वगैरे पूर्ण करून ठेवलेली आहे। आणि मी नेहमी तुम्हाला पण म्हणते की आपलं आधी काम पूर्ण करा, म्हणजे आपल्याला प्रश्नाची उत्तरं देता येतात। आणि 10 वेळेस किंवा 1000 वेळेस मी हेच बोलेन की अंगणवाडीच्या वेळेतच अंगणवाडीचं काम करा, नंतर काम करू नका, डोक्याला ताप घेऊ नका। आणि आपल्याला पैसे फायनान्शियली कसं स्ट्रॉंग होता येईल हे बघा, थोडी एक्स्ट्रा इन्कम सुरू करा। खूप छान अंगणवाडी सेविका ट्युशन घेऊ शकता, ट्युशन घ्या, बचत गट बनवा, त्याची माहिती द्या। आता जी आपली योजना आलेली आहे लेक लाडकी योजना, तर लाभार्थ्यांना ऑफिसमध्ये बोलवतात, तर आधी सगळ्या लाभार्थ्यांचे कागदपत्र चेक करून त्यांना पाठवा, ते कामावरून सुट्टी घेतात, कारण आपले लाभार्थी हे काम करणारे आईवडील आहेत सगळे। गावी जर असते तर ऊस तोडणारे, बिल्डिंग कामगार, मुंबईमध्ये घरकाम करणाऱ्या महिला,
अशा सगळ्या लोकांच्या स्लममध्ये जास्त अंगणवाड्या आहेत शहरामध्ये. तर अशीच लोक आपल्याकडे लाभार्थी असतात, तर त्यांना सुट्ट्या घ्याव्या लागतात. तर त्यांना एक दिवस भेटून भेट घेऊन काय कागदपत्र लागायचे लेक लाडकी योजनेसाठी ती सगळी समजावून सांगायची. आणि तुम्हाला तर ते माहीतच आहे काय सांगायचं, तर मी तसा व्हिडिओमध्ये माझा वेळ वाया घालवत नाही. सगळ्या अंगणवाडी सेविकांना सगळी माहिती आहे. माझ्याकडे जेवढी माहिती होती मी सांगितली तुम्हाला. आणि खूप ठिकाणी आपलं 2023 एप्रिलपासून वाढीव भाडं आलेलं आहे अंगणवाडी केंद्राचं, आणि ते सगळ्यांना मिळत आहे. आणि खूप जणांच्या अकाउंटला हे पैसे आलेले आहेत. आणि आपल्या 2 महिन्याच्या मानधनासाठी आपल्या युनियनने पत्रक लिहिलेलं आहे, आणि त्याच्यावर जी कमिटी नेमलेली आहे ती काम करणार आहे. अजून एक माहिती द्यायची म्हणलं तर की आपले जे आशा वर्करांचा सध्या संप चाललेला आहे माझ्या भगिनींनो. तर असं आहे की त्यांनी आपला जेव्हा संप होता तेव्हा आपल्याला त्यांनी सपोर्ट केला, तर आता आपण त्यांना सपोर्ट करायचा आहे. बरोबर आहे. बघा ना आपण कसे फसतो मधीच. ते आशा वर्कर असू द्या, अंगणवाडी सेविका असू द्या, CHV असू द्या किंवा आरोग्य सेविका असू द्या. कारण आपण देतो आहार, ते देतात स्वस्त. आपण देतो मुलांना THR म्हणजे टेक होम राशन, आणि ते देतात लसीकरण. तर ह्या आशा वर्कर आणि अंगणवाडी कर्मचारी यांच्या दोघांनी एकत्र काम केल्याशिवाय काम होणार नाही. हे बरोबर आहे. कारण एरियातल्या लाभार्थ्यांचा आपल्याशी संपर्क असतो म्हणून आपण सगळे त्यांना बोलवतो. ते एक कॅम्प लावतात. आणि आता सध्या आशा वर्करांचा जो संप चालू आहे त्याची दखल सरकारने घेतलेली नाही. आणि आता पल्स पोलिओची ड्युटी येत आहे, आणि जनताच्या गोळ्याची पण ड्युटी आली. आणि लसीकरण डॉक्टर करत आहेत एरियामध्ये येऊन आरोग्य सेविकांना घेऊन. तर असं होत आहे की ह्याच्यामध्ये आशा वर्करांचा संप असू द्या किंवा अंगणवाडी सेविकाचा संप असू द्या, कुणाचाही संप असला तर शेवटी नुकसान कुणाचं होतं आहे का? मोठमोठ्या नेत्याची मुलं आपल्या अंगणवाडीत येतात का? बिचाऱ्या गोरगरीब लोकांचं नुकसान होतं आहे. त्यांची मुलांना लसीकरण वेळेवर भेटत नाही आहे सध्या. त्यांच्या मुलांना जनताच्या गोळ्या वेळेवर भेटत नाही. आणि आशा वर्करनी आपल्या संपाला सपोर्ट केला होता, म्हणून आपल्याला पण त्यांना संपाला सपोर्ट करण्याची गरज आहे. म्हणून त्यांची कामं आपण नाही करायची. कारण शासनाला कसं आहे, कुठून तरी काम करून घ्यायचं. आपण केलं काय, आशा वर्करनी केलं काय, आणि अंगणवाडी सेविकांनी केलं काय, एकच आहे. तर आपल्याला ती त्यांची कामं सध्या करायची नाही. त्या कामावर बहिष्कार टाकायचा आहे. वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. कारण जी मुलं आहेत ती लाभार्थी गरीब आहेत. आणि आशा वर्कर असो, अंगणवाडी सेविका असो, कोणत्या मोठ्या महालातून आलेल्या नाहीत, त्या पण याच्यातल्याच आहेत. तर कोणत्या मुलाची आई अंगणवाडीत आहे, तर कोणत्या मुलाची आई आरोग्य सेविका किंवा आशा वर्कर म्हणून आहे. तर ही आपलीच मुलं आहेत, आणि आपलीच मुलं वंचित राहणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीकडं. तर आशा वर्करच्या मोर्चाला संपाला पण शासन दाद देत नाही आहे. त्यांचा पण संप सुरूच आहे. आणि त्यांनी आपल्याला मदत मागितलेली की आम्ही तुमच्या संपाच्या वेळेस काम केलं नंतर तायांना तुम्ही करू नका. तर आम्ही खरंच नाही करणार, आणि नाही केलं. तर अशी आपली एकता असली पाहिजे. बघा, महिलांकडूनच महिलांची भांडणं लावायची कामं आहेत. आणि असं ऐकलं की युनियन बोललं, कृती समिती बोललं की अंगणवाडी सेविकापेक्षा आशा वर्कर जास्ती काम करतात. मला काही अंगणवाडी सेविकांचे मेसेज आले, फोन आले. तर तायांनो, मी तुम्हाला एकच सांगायचं इच्छिते की आपण काम करतो तो खूप मोलाचं आहे, पण त्यांचं काम पण कमी नाही आहे. हे बघा, आपल्याला कमीत कमी अंगणवाडी सेविकांना राग मानू नका, वाईट मानून घेऊ जाऊ नका. माझ्या शब्दावर जरा थोडंसं अभ्यास करत जा मी काय बोलते. आता दुपार होते आपल्याला, तर आपल्याला कमीत कमी अंगणवाडी केंद्र आहे बसायला, डब्बा खायला, जेवण करायला. आणि सकाळी आपल्याकडे नाश्ता येतो, आणि दुपारी गरम जेवण येतो. आणि ज्यांची सेपरेट अंगणवाडी केंद्र आहेत ते शिजवतात. तर कमीत कमी त्यातले 2 घास अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून आपण खातो. पण जे आशा वर्कर एरियामध्ये फिरतात, काम करतात, त्यांना जेवायची सोय कुठे असते? त्यांना लघवीला जायची कुठं सोय असते? महिलांचा प्रॉब्लेम असतो, जर त्यांना कुठं जायचं, त्यांनी काय करायचं? खरंच हे प्रॉब्लेम फेस करून ती लोक कामं करतात. तर आहे मोलाचं काम, त्यांचं पण काम मोलाचं आहे, आपलं पण काम मोलाचं आहे. आणि कधी काही जर कोणी युनियन वगैरे बोललं तर एवढं लक्ष द्यायचं नसतं, कारण त्यांनी अभ्यास केलेला असतं म्हणून ते लोक बोलतात. आता तुम्ही एकच गोष्टीचा विचार करा की जर आपल्याला 2014पासून दिल्लीवरूनच बजेट आपल्यासाठी येत नाही बालविकास प्रकल्पासाठी, तर आपलं महाराष्ट्र सरकार तरी आपल्याला कुठून देणार? तर आपल्याला आपला बजेट वाढवला पाहिजे यांनी, तरच पैसे येतील. तर हे सरकार जर आपल्यासाठी काम करत नसेल तर आपल्या सगळ्यांचा विचार झालेलाच आहे.
आपण आपल्या मतदानाचा हक्क गाजवायचा आहे आणि कुणाला मतदान करायचं, काय करायचं हे ते शेंबड्या पोराला सुद्धा माहीत आहे. तर मी तुम्हाला सांगावं आणि तुम्ही नंतर माझं ऐकावं आणि मला प्रश्न विचारावं. हा वेड्यासारखा प्रश्न आहे. तर तुम्हाला नक्कीच तिथल्या तिथं निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला काय खरं करायचं आणि काय खोटं करायचं आणि कसं मतदान घडवून आणायचं आणि कसं आपल्या लाभार्थ्याला आपण समजवायचं, मोटिवेट करायचं. तर त्याच्याविषयी मी नाही तुम्हाला सांगणार काय, ते तुम्ही तिथल्या तिथंच तुमचा निर्णय घ्यायचा आहे. कारण कधी कधी काय असतं, कोणत्याही पक्षाचं काही लोकप्रतिनिधी असू द्या, ते आपल्यासाठी खूप छान काम करतात. कोणी कोणी असं असतं की सत्तेमध्ये असूनसुद्धा काहीच आपल्यासाठी काम करत नाही. तर अशा वेळेस आपण तिथं विचार करायचा आहे. पण खरं तर भारतात जर आपल्याला हे पंतप्रधान बदली करायचं असला तर आपल्याला खरंच आपल्याला त्यांच्या विरोधात मतदान केलंच पाहिजे. आणि ही सरकारला थोडंसं आपल्याला एक शिक्षाच समजा, आपल्याला जशी शिक्षा झाली तशी ह्यांना शिक्षा दिलीच पाहिजे. आपण हे सरकार बदली केलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांनी कंबर कसली पाहिजे. आतापासून तयारी करा आणि हो द्या, जे व्हायचं ते होऊ द्या. आपला हक्क आपल्याला गाजवायचा आहे. आपल्याला जर आपलं सरकार ऐकत नाही, 2014पासून किती सुविधा होता आपल्याला. आधी आपल्याला खेळणी येत होती, ती खेळणी बंद झाली. आपल्याला मेडिसिन किट होतं, ते मेडिसिन किट बंद झालं. आपल्याला एक रेसिडेंटल ट्रेनिंग होतं, त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगला सहवास सगळ्यांना एक दुसऱ्याचा मिळायचा, खूप शिकून यायचं, आपण खूप राहायचं. ते ट्रेनिंग बंद केलेलं आहे त्यांनी, आता मॉड्यूल काढलेलं आहे. आणि जास्ती करून अंगणवाडीत जे आपल्याला सामान येतं ते येतं तर किरकोळ येतं, नाहीतर येतच नाही. आधी वजन काटे छान छान यायचे आपल्याकडे, युनिसेफकडून खेळणी यायची, WHO कडून आपल्याला मेडिसिन किट यायचे, मेडिकल कॅम्प व्हायचे, आपले सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. आता कोणतेही असे कार्यक्रम वगैरे काही होत नाहीत. आपल्या अंधश्रद्धेचे कार्यक्रम वगैरे काही होत नाही. आपण पथनाट्य करायचं, सांस्कृतिक कार्यक्रम करायचं, हळदी कुंकू वगैरे करायचं. आता असं काहीच होत नाही. कसलेही पैसे आपल्याला येत नाहीत. आपल्याला CBचे पैसे येतात, ते पण आता किती दिवस झाले आलेले नाहीत. तर आपण कार्यक्रम करायचे कसे. तर अशा सगळ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी एक 50 मागण्यावर आपण रोज नेहमी आंदोलन केलं, संप केल्यापेक्षा हे सरकारच बदललं तर किती छान होईल. बरोबर आहे का नाही. हे बघा, दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आता आपल्याला मोर्चासाठी परमिशन भेटत नाही. मला तर वाटतं संपाचा विचार पण आपण मनात आणून, कारण का नुकसान कुणाचं होतं, सरकारचं नुकसान होत नाही का. आपण रोडवर गाड्या जाळल्या नाही, कारण गाडी थांबवली नाही, किंवा कोणत्या त्यांच्या बस रिक्षा वगैरे फोडल्या नाही, काय त्रास दिला नाही. सरकारी प्रॉपर्टी आपण किंवा प्रॉपर्टी कोणती आपण नुकसान केली नाही. नुकसान झालं ते आपल्याकडून, पाप घडलं ते गोरगरिबांच्या मुलांची. मुलं गेली कुपोषणात. आता जे आशा वर्कर याच्यामध्ये आहेत संपामध्ये, ती मुलांचं लसीकरणापासून वंचित राहणार आहे. आणि मूल जन्मलं की मुलाचा पहिला अधिकार हा लसीकरणाचा असतो. तर ते जर वंचित राहिली मुलं तर पुढं कुपोषणाला जाणार. एक तर आधीच त्यांचे हाल झालेले आहेत. आपल्या आंदोलनामुळे, आपल्या संपामुळे त्यांचं कुपोषण वाढलेलं आहे. नंतर लसीकरण नाही, पोलिओ नाही, तर कुठे जाणार आहे आपला महाराष्ट्र. कुठं गोरगरिबांचे काय हाल होणार आहेत तेच आपल्याला बघायचं आहे. कोरोनासारख्या एवढ्या भयानक आजारामध्ये पण आपण आपल्या लाभार्थ्यांना सांभाळलं, वेळेवर आपल्याला सगळ्या सुविधा मिळाल्या. खरंच मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन आहे, त्यांनी आपल्यासाठी केलं. दुसऱ्यांसाठी काय केलं काय नाही आम्हाला काय माहीत नाही. पण बालविकास प्रकल्पासाठी अंगणवाडी सेविका मदतनीसना पगारी आल्या वेळेवर, आणि तेव्हा मुलांसाठी टेक होम राशन आलं, खाऊ आलं, मेडिसिन किट आल्या, बेबी किट आलं. परत माझी कुटुंब माझी जबाबदारी ह्याच्यामध्ये आम्ही कामं केली. तर त्याच्यामध्ये एक फोन गेला तर आपण टेम्परेचर जर चेक केलं तर दवाखान्यातून लोक यायची, गोरगरिबांना पण ऑक्सिजन पोहोचलं. ते सत्य आहे, ते सत्य आहे. तर आपल्याला पुढं जायचं आहे, पुढं कामं करायची. आणि मला तर खरंच माझ्या मनात पण विचार येत नाही संप करण्याचा. भगिनींनो खरंच सांगते, सगळ्यात जास्ती नुकसान झालं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा. आपला 2 महिन्याचा पगार गेला. त्याच्यानंतर त्या छोट्या बाळांचं नुकसान झालं. आता अजून टेक होम राशन काय THR त्याच्यामधला संपामधला पाठवतात का काय, त्याचं काय कन्फर्म झालेलं नाही. THR येणार आहे आपल्याला शेवटी. आता THR येणार आहे एकच वेळेस, त्याच्यानंतर आपल्याला पावडर सुरू होत आहे. ही पण एक वाईट गोष्ट आहे, कारण पावडर मुलं खात नाहीत, लाभार्थी खात नाहीत. राशन खाण्याची सवय झाली. गहू एवढे महाग आहेत तर त्यांना गहू भेटत होते, एक डाळ होती, कशी काय असं ना, बिचारे खडे वगैरे वेचून खायचे, पण ते राशन चांगलं होतं. आता पावडर येते,
ही पावडर तर फेकून देण्यासारखी असते, मुलं खात नाहीत. आता बघूया नवीन ठेकेदार आहेत काय दर्जा आहे त्यांचा, त्यांच्याशी मी बोलले तर त्यांचे जो पावडरवाला आला होते ते टेक होम राशनवाले ते बोलले बघा आमचे सर एवढे चांगले आहेत की आपल्या मुलाला हे THR खाऊ घालतात, तर ते आहे. आणि दुसरं म्हणजे एक सांगायची गोष्ट झाली तर आम्हाला तर आमच्या CDPनं किंवा सुपरवायझरांनी आम्हाला संपामध्ये काही त्रास दिला नाही. जे त्यांनी कामं होती 4 दिवसाचा रिपोर्ट वगैरे तोच घेतला आणि त्यांनी आम्हाला काही त्रास दिला नाही. तर उगाच कशाला कुणाच्या नावाने खडे फोडायचे नाही. जिथं त्रास झाला तिथं झाला. आपली एकता ठेवा. मी नेहमीच म्हणते आपल्या एरियातली मुलं पालक यांना एकत्र जमा करा आणि कधी आपल्याला काही त्रास झाला तर लगेच सगळ्यांनी मिळून बोलत जा, पुढे होत जा आणि बोलत जा. खरं बोलायला कुणाला घाबरू नका. बघा मारणारा वरी बसलाय आणि जीवन देणारे पण वरी बसलाय. त्याच्या हातात आहे. थोडा त्रास होतो खरं बोलणाऱ्याला, पण तो थोडा त्रास असतो पण तो शेवटपर्यंत नसतो. म्हणून माझ्या भगिनींनो बोलायची हिंमत ठेवा. जिथं चुकतंय तिथं बोला आणि तुम्ही चुकत असला तर माफी मागा, त्याच्याबद्दल काही गैर नाही. आता आपल्या अंगणवाड्यात सुरू आहेत, रजिस्टर पूर्ण करा, वेळेवर अंगणवाडीत जात जा आणि वेळेवरच काम करून निघत जा. त्याच्यानंतर मोबाईल रिपोर्ट हे सगळं काही बघत जाऊ नका. 2 पैसे कसे घरात येतील, कसे पैसे कमवण्याची साधनं आहेत, काय काय करायचं. वेगवेगळ्या आता मशिनी लागतात, घरघंटी, सिलाई मशिनी, कांडप, त्या मशिनी तुम्ही फॉर्म भरा, त्या मशिनी घ्या, त्याच्यातून छोटा छोटा व्यवसाय सुरू करा. कमीत कमी 150 ते 200 महिलांचा आमच्या इथं हा व्यवसाय सुरू झालेला आहे. माझ्या अंगणवाडीच्या एरियात महिलांना सगळ्यांना मशिनी लागल्या, ते एक चांगलं आहे. तर ते काम आपण करू शकतो त्यांच्यासाठी, महिलांसाठी. माता समितीची नेहमी बैठक घेत जा, त्याच्यामधून निर्णय घेत जा. आता हल्ली तापाचे खूप प्रमाण व्हायरल चाललेले आहे. स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या मुलांची काळजी घ्या, अंगणवाडीच्या मुलांची काळजी घ्या आणि होणार भलं आपलं. आपण चांगलं एक काम करत आहे, समाजसेवा करत आहेत. आपण काय नोकरी करत नाहीत, आपण आईच्या पुढे जाऊन काम करतोय अंगणवाडीच्या बाळांची, लहान मुलांची. तर माझ्या तायांनो तुम्ही काय घाबरू नका आणि टेन्शन घेऊ नका. चांगलं केलं की चांगलंच होतं. फक्त सगळ्यांनी सकारात्मक विचार करा. 2 महिन्याचा पगार आपला मानधन आहे ते आपल्यासाठी खूप मोठी रक्कम आहे, 20,000. ती येवो अशीच आपल्या शासनाला सद्बुद्धी देवो असे सगळ्यांनी सांगड घाला देवाकडे. आणि जे आता रोजे ठेवतात मुस्लिम महिला त्यांनी दुआ करा. माझे तर अजून 16 रोजे झालेले नाही, मी प्रत्येक सोमवारी करतच आहे. तर होईल, तर चांगलं होईल. चांगला विचार करा, व्यवस्थित जेवण करत जा, टेन्शन घेऊ नका. हे बघा रडून काय होत नसतं, घाबरून काय होत नसतं, काम करावं लागतं. माझ्यावर तर एवढे प्रॉब्लेम आले जेव्हापासून संप सुरू झाला. एकतर ऑफिसचं प्रेशर असायचं मला, मग माझ्या घरची कामं असायची, माझा नातू छोटा आहे 1.5 वर्षाचा, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. दुसरं म्हणजे माझा मोबाईल हरवला, माझं यूट्यूब चॅनल बंद झालं, मी आजारी पडले, खूप काही अशा गोष्टी झाल्या. पण हे सगळं सोडून पण मी उभी राहिलेली आहे आणि हसत आहे आणि तुमच्याबरोबर बोलत आहे, कारण मला जगण्याची इच्छा आहे. हे जीवन पुन्हा मिळत नाही आणि अंगणवाडीची नोकरी आपल्याला खरंच चांगले नशीब आहे म्हणून मिळालेले आहे. कारण सेवा करणे सगळ्यांच्या हातात नसतं. कारण मी NGO बरोबर पण काम करते. कुणी शोधत असतं की आम्हाला काय मदत करायची, कुणाला करावं. तर आपल्या हातून चांगली मदत घडते. आपण किती लोकांचं भलं करतो. आपल्याला असं वाटतं ते राशन, मी तुम्हाला सांगते जेव्हा लॉकडाऊन होता ना तेव्हा बिल्डिंगमध्ये 9व्या माळ्यावर बिल्डिंगच्या टावरमध्ये महिला राहत होत्या, त्यांच्याकडे खायला नव्हतं. त्यांनी असा बिल्डिंगमधून इशारा करून आपल्या अंगणवाडीचं राशन घेऊन खाल्लेलं आहे. त्या महिलांनासुद्धा आपण असे फसलेल्या लोकांना पण आपण राशन पुरवलेलं आहे. लॉकडाऊनमध्ये आपण खूप सेवा केलेली आहे, त्याचा चांगलाच आपल्याला काहीतरी मिळणार आहे प्रसाद. तर आपण काही घाबरून जायचं नाही आणि सकारात्मक विचार करा. आणि माझ्या काही मैत्रिणींचं कमेंट होतं, ताई व्हिडिओ खूप मोठा असतो, सोडावं वाटत नाही, बघावाच वाटतं. तर माझ्या तायांना तुमच्यासाठी मी व्हिडिओ आताच संपवते. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सगळ्यांनी आनंदात हसत राहा आणि सकारात्मक विचार करा. आम्ही पगार वाढत आहे, आमचे पैसे वाढत आहेत, आम्हाला पैसे येत आहेत, सुख समाधान येत आहे घरात, मी स्वस्त आहे, मस्त आहे, तंदुरुस्त आहे. रोज बोलत जा, रोज चांगलं बोलत जा. हे बघा आपण जर समुद्र खवळला तर त्यात केवढी घाण दिसते, पण शांत राहिलं तर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. म्हणून शांत राहा आणि चांगलं जगा. जीवन एकदाच मिळतं, सगळ्या गोष्टी मिळतील, वेळ परत येत नाही आणि जीवन पण एकदाच मिळतं. तर ये ज़िंदगी ना मिलेगी दोबारा, तो हंस के जियो और मज़े से जियो, खुश रहो और औरों को खुश रखो. मेरी वजह से किसी की आँख में आंसू नहीं आना चाहिए.
पर किसी के आँख में मेरे लिए आंसू आना चाहिए, ये ध्यान रखो दोस्तों। शब बखैर, और शनिवार की रात हमेशा वसीमा के साथ रहिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए प्लीज़। थैंक यू, धन्यवाद।